तर आता आपण पिणार आहोत वेस्लिन टी। हे आहे वेस्लिन टी। आपल्याकडे सकाळ झाली की चहा पिण्यास सुरुवात होते। कुठं जर पाहुणे गेलो तर पाहुणे पहिले विचारतात बाबा की चहा, आणि जर एखाद्याने आपल्याला चहा पाजला नाही तर म्हणलं जातं बाबा की चहा सुद्धा विचारला नाही। तर हे कसं बनवतं, आपण गरम पाणी घेतलेलं आहे आणि फक्त त्यामध्ये आपण वेस्लिन टी टाकलेले आहे। बस करण्यासाठी एकदम सोपं, तुम्हाला दिसावं म्हणून मी आता हे काचेचा ग्लास घेतलेला आहे, नाहीतर मी पेल्यामध्ये पित असते। यामध्ये आहे अँटीऑक्सिजन, जे वजन कमी करण्यासाठी काम येते आणि मेटाबॉलिझमला सुधरवते आणि आपलं वजनला कमी करण्यासाठी मदत करते। तर चहा सकाळी उठलं की आपण चहाला सुरुवात करतो। चहा पिणं खूप चांगलं आहे। चहामध्ये अँटीऑक्सिजन आहे, पण ओरिजिनल चहा जो ग्रीन टी सारखा असतो। पहिला चहा तसाच होता ग्रीन टीचा, पण आपण आपल्या चवीनुसार, जिभेच्या मागणीनुसार त्यामध्ये साखर आणि दूध मिक्स केलं, आणि साखर आणि दूध मिक्स केल्याने आपल्याला वजन वाढायला एक कारण झालं की त्यानेही आपलं वजन वाढतं, आपल्याला ॲसिडिटी होती। चहामध्ये दूध घेतलं जातं पण घेऊ नये, कारण चहा जर दुधाचा पिला आपण तर त्याने आपल्याला ॲसिडिटी होते आणि आपलं शरीर जे रात्रभर शांत असतं आणि ते सकाळ सकाळ काहीतरी आपल्या शरीरामध्ये चांगलं काहीतरी यावं असं वाट पाहत असतं, आणि आपण सकाळी सकाळी त्यामध्ये एक दूध, साखर आणि चहाचं मिश्रण घेतलं जातं। सर्रास आपण तेच पितो। आत्ता जरा थोडंसं असं माहिती झाली की बाबा काहीतरी चांगलं घेतलं तरच आपलं शरीर डिटॉक्स होणार आहे, जे काही खाल्लेलं आहे ते सुधारायला मदत करणार आहे। एक ठराविक काळ असतो जो काहीही खाल्लं तरी पचवतं। एकदा का तुम्ही 40-45 ही पार केली की तुमचं इम्युनी सिस्टम ते खाल्लेलं पचत नाही, चहामुळे ॲसिडिटी होती। सकाळी एक चहा पिणारे तर असतातच, पण काय काय असे आहेत की जे दिवसभरात 7-8 चहा पितात, 4-5 चहा पितात। त्या चहामध्ये तुम्हाला खूप कॅलरीज पण मिळतात, त्यांनी तुमचं वजन कमी होणार नाही पण वजनच वाढेल शरीराला।